Hello friends, my name is Advocate Pradeep Andhade and welcome to my channel Useful Legal Knowledge. Today we are going to study about the facts which need not be proved. तर मित्रांनो, आपण आज एव्हिडन्स ऍक्ट मधील फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड हा चॅप्टर पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती असेल की कोर्टामध्ये आपल्याला कोणतीही केस कोर्टामध्ये जर असेल तर ती केस सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टीचा एव्हिडन्स द्यावा लागतो. विदाउट एव्हिडन्स कोर्ट आपली केस मान्य करत नाही. तर प्रत्येकच गोष्टीचा एव्हिडन्स द्यावा लागतो का? तर नाही. अशाही काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा पुरावा देण्याची गरज नाही. देर आर सम facts or things of which there is no need to give evidence. तर एक स्पेशल चॅप्टर आहे ह्याविषयी की फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड. चॅप्टर 3 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. या चॅप्टरमध्ये 3 सेक्शन आहेत, सेक्शन 56, 57 and 58. Section 56 provides that fact judicially noticeable need not be proved. म्हणजे सेक्शन 56 मध्ये असं दिलेलं आहे की नो फॅक्ट ऑफ विच द कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस नीड टू बी प्रूव्ड. म्हणजे असं फॅक्ट किंवा अशा गोष्टी ज्या की कोर्ट त्या गोष्टींची नोटीस घेईल अशा गोष्टी सिद्ध करण्याची गरज नाही. तर ह्याचं पुढे एक्सप्लेनेशन सेक्शन 57 मध्ये असं दिलेलं आहे की फॅक्ट्स ऑफ विच कोर्ट मस्ट टेक ज्युडिशियल नोटीस. सेक्शन 57 मध्ये असे फॅक्ट्स दिलेले आहेत की ज्यांची कोर्टाला ज्युडिशियल नोटीस ही घ्यावीच लागते. आणि कोर्ट 57 मध्ये दिलेले पॉईंट्स हे कन्सिडर करेल आणि कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ दीज फॅक्ट्स अँड दीज फॅक्ट्स आर नीड नॉट बी प्रूव्ड इन द कोर्ट अँड दीज फॅक्ट्स आर ऑलरेडी गिवन अंडर सेक्शन 57. So section 57 provides that the court shall take judicial notice of the following facts. Number 1, the court will take the judicial notice of all laws in force in the territory of India. म्हणजे कोर्ट भारतामध्ये ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया, भारतामध्ये जे काही कायदे लागू आहेत, जेवढे काही ऍक्ट्स आहेत, या सर्व कायद्यांचा ज्युडिशियल नोटीस ही कोर्टाला घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल, आता IPC इंडियन पेनल कोडमध्ये सेक्शन 379 मध्ये दिलेलं आहे की पनिशमेंट फॉर थेफ्ट इज 3 years. तर आता हे कोर्टाला सिद्ध करण्याची गरज आहे का की थेफ्टची पनिशमेंट ही 3 वर्षाची नाही. तर हे त्या लॉमध्येच दिलेलं आहे आणि ॲक्टमध्येच दिलेलं आहे. आणि द कोर्ट हॅज टू टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ दिस ऑल द लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया. So the court will take the judicial notice of the punishment for theft as it is already given in the Indian Penal Code. तर अशा प्रकारे कोर्ट हे भारतातील कोणताही कायदा असो, कोर्ट will take judicial notice of that law and that law need not be proved in the court. Second is that the court will take judicial notice of all public acts passed or hereinafter to be passed by Parliament and all local and personal acts directed by Parliament to be judicial noticed. Means the court of Parliament संसदेमध्ये जे काही कायदे पास झालेले आहेत आणि जे काही आता कायदे पास होतील भविष्यामध्ये, या सर्व कायद्यांची नोटीस ही कोर्टाला घ्यावी लागते. आणि आणखीन काही लोकल आणि पर्सनल ऍक्ट्स असतील, लोकल आणि पर्सनल ऍक्ट्स, तर या ऍक्टची नोटीस सुद्धा कोर्ट घेईल. फॉर एक्झाम्पल हिंदू मॅरेज ऍक्ट, पुन्हा लोकल जे लॉज असतील स्टेटचे, पर्टिक्युलर स्टेटचे वेगवेगळे लॉज ऍक्ट असतात, ऍक्ट्स असतात, तर त्या लॉज आणि ऍक्टची नोटीस सुद्धा कोर्टाला घ्यावी लागते. आणि तो कायदा आहे म्हणून आपल्याला आता प्रूव्ह करण्याची गरज नाही. द कोर्ट हिमसेल्फ विल टेक द नोटीस ऑफ दॅट लॉ ऑर दॅट ऍक्ट. Then the court will take the judicial notice of the course of proceedings of Parliament and the course of proceedings of the Constituent Assembly of India, of Parliament and legislature established under any law
for the time being in force in any state. म्हणजे कोर्ट पार्लमेंटमध्ये जे काही सुसंवाद होतात किंवा प्रोसिडिंग्स पार्लमेंटमध्ये ज्या चालतात आणि कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑफ इंडिया म्हणजे भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळेस जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये जे डिबेट झालं होतं तर त्या डिबेटमध्ये बोललेलं ते प्रूव्ह करण्याची गरज नाही कारण ते रेकॉर्डमध्ये ऑलरेडी आहे आणि कोर्टाला ते नोटीस घेणे बंधनकारक आहे. द कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द प्रोसिडिंग्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली and also the court will take judicial notice of the proceedings of Parliament of India or any legislature of any state and that proceedings need not be proved. Then the court also takes the judicial notice of the seals of the all courts in India. म्हणजे कोर्ट भारतातील जे सर्व जे कोर्ट्स आहेत त्यांचे शिक्के तर त्यांचा सील म्हणजे शिक्का हा सिद्ध करण्याची गरज नाही. कोर्टाला माहीत असतं की हे पर्टिक्युलर कोर्टाचा सील किंवा शिक्का आहे आणि हे आपल्याला वकिलाला कोर्टामध्ये सिद्ध करण्याची गरज नाही की हा शिक्का पर्टिक्युलर कोर्टाचाच आहे की नाही. The court will take judicial notice of the accession to office, names, titles, functions and signatures of the persons filing for the time being any public office in any state if the fact of their appointment to such office is notified in any official gazette. तर कोर्ट हे सरकारी अधिकारी जे असतील त्यांची साईन आणि त्यांचं डेजिग्नेशन याची ज्युडिशियल नोटीस घेतो. फॉर एक्झाम्पल समजा डिस्ट्रिक्ट कलेक्टरने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर त्यांनी साईन करून दिलेलं आहे तर आता हे आपण कास्ट सर्टिफिकेट कोर्टामध्ये दाखल केलं तर कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टरची साईन आहे का हे चेक करण्यासाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टरलाच बोलवतील का तर नाही. तर कोर्ट हे विल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द सिग्नेचर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट कलेक्टर. तर हे कोर्ट ही त्या सिग्नेचरची ऑटोमॅटिकली ज्युडिशियल नोटीस घेईल आणि ते ज्युडिशियल नोटीस घेणं बंधनकारक आहे आणि ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. देन नेक्स्ट the court will take judicial notice of the existence, title and national flag of every state or sovereign recognized by the government of India. The court कोणत्याही देशाचा फ्लॅग नॅशनल फ्लॅग जो असेल तो त्या देशाचा फ्लॅग आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कोर्ट तो त्या देशाचा फ्लॅग आहे किंवा झेंडा आहे याची स्वतःवरून ज्युडिशियल नोटीस घेईल. फॉर एक्झाम्पल अमेरिकन फ्लॅग समजा एखाद्या केसमध्ये अमेरिकन फ्लॅग विषयी काही असेल तर कोर्टाला हे प्रूव्ह करण्याची गरज आहे की हा अमेरिकेचाच नॅशनल फ्लॅग आहे तर नाही. तर कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस ऑन बिहाफ ऑफ हिमसेल्फ ऑफ द नॅशनल फ्लॅग ऑफ अमेरिका. देन द कोर्ट शॅल ऑल्सो टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द डिव्हिजन्स ऑफ टाइम, the geographical divisions of the world and public festivals, fasts and holidays notified in the official gazette. म्हणजे कोणत्याही देशाचे क्षेत्रफळ असो किंवा त्यांची जिओग्राफिकल डिव्हिजन असो किंवा वर्ल्डमध्ये त्या देशाचा मॅप असो किंवा सुट्ट्या ज्या काही सण असतील किंवा हॉलिडेज पब्लिक हॉलिडेज असतील तर हे हॉलिडेज फेस्टिवल्स हे असतात म्हणून हे सिद्ध करण्याची गरज नाही. आता कोर्टाला हे सिद्ध करण्याची गरज आहे का की भारतामध्ये दिवाळी हा सण साजरा केला जातो तर नाही. ते सर्वांना माहीतच आहे आणि कोर्टालाही माहीत असतं त्यामुळे कोर्ट याची ज्युडिशियल नोटीस घेतं आणि हे सिद्ध करण्याची आपल्याला गरज लागत नाही. देन इट शॅल ऑल्सो टेक द ज्युडिशियल नोटीस ऑफ द टेरिटरीज अंडर द डोमिनियन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे भारत सरकारच्या मध्ये जे काही राज्य आहेत आणि जे काही टेरिटरीज आहेत यांची कोर्ट हे स्वतःवर ज्युडिशियल नोटीस घेतं. फॉर एक्झाम्पल आता अंदमान निकोबार इट इज टेरिटरी ऑफ इंडिया अँड इट इज सो इज इट नेसेसरी टू प्रूव्ह दॅट अंदमान निकोबार इज दी पार्ट ऑफ इंडिया? नो, बिकॉज इट इज ऑलरेडी courts already know about it and court has to take the judicial notice of the
territories of India. So the court will take judicial notice. Then the court shall also take judicial notice of the names of the members and officers of the court and of their deputies and subordinate officers and assistants, and also of all officers acting in execution of its process, and of all advocates, attorneys, proctors, wakils, pleaders, and other persons authorized by law to appear or act before it. म्हणजे कोर्टातील जे काही ऑफिसर्स असतील, जे क्लर्क्स, डेप्युटीज, सबऑर्डिनेट ऑफिसर्स जे असतील, त्यांचे सिग्नेचर्स, त्यांचे सील्स, हे सर्व ह्याची कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेतं. की आता समजा एखाद्या डॉक्युमेंटवर आपण एखाद्या कोर्टाच्या क्लर्कची साईन घेतलेली असेल, तर कोर्टाला हे सिद्ध करण्याची गरज आहे का की ही साईन त्या क्लर्कचीच आहे? तर नाही. कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस बाय हिमसेल्फ ऑफ दॅट साईन. आणि नंतर कोर्ट विल ऑल्सो टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द अटॉर्नीज, ॲडव्होकेट्स, एक्सेट्रा. आता कोर्टाला प्रत्येक वेळी वकील, आता कोर्टामध्ये केस चालवताना वकिलाला प्रत्येक वेळी कोर्टाला हे सिद्ध करण्याची गरज आहे का की तो वकीलच आहे? तर नाही. तर वकील हे रजिस्ट्रेशनचं ऑलरेडी असतं आणि हे प्रत्येक वेळी कोर्टामध्ये त्यांना वकील आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. कोर्ट ऑलरेडी नो अबाउट देम अँड कोर्ट टेक्स ज्युडिशियल नोटीस ऑफ देअर registration by identifying their registration number. Then the court shall also take the judicial notice of the rule of the road on land or at sea. म्हणजे रस्त्याच्या बाजूने चालण्याचे जे नियम आहेत आणि समुद्रामध्ये जे वाहतुकीचे नियम आहेत ते नियम कोर्टामध्ये सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कोर्ट स्वतःहून हे रोडवरील वाहतुकीचे नियम आणि समुद्रातील वाहतुकीचे नियम यांची स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेतं. सो इन ऑल दीज केसेस अँड ऑल्सो ऑन ऑल मॅटर्स ऑफ पब्लिक हिस्ट्री, लिटरेचर, सायन्स ऑर आर्ट, द कोर्ट मे रिसॉर्ट फॉर इट्स एड टू ॲप्रोप्रिएट बुक्स ऑर डॉक्युमेंट्स ऑफ रेफरन्स. म्हणजे आता पब्लिक हिस्ट्री म्हणजे पब्लिक हिस्ट्री एखादा मोठा इतिहासातील घटना असेल तर इतिहासातील घटना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कोर्ट स्वतःहून त्या घटनेची ज्युडिशियल नोटीस घेतं. So all these are the facts of which the court must take judicial notice, and all these facts of which the court takes judicial notice need not be proved in the court. They are judicially noticeable by the courts, and these facts need not be proved in the court. Then section 58 is about the facts admitted need not be proved. Section 58 provides that no fact need to be proved in any proceeding which the parties thereto or their agents agree to admit at the hearing, or which before the hearing they agree to admit by any writing under their hands or by any rule of pleading in force at the time they are deemed to have admitted by their pleadings. म्हणजे अशी एखादी फॅक्ट प्रूव्ह करण्याची गरज नाही जे की पार्टीजनी स्वतः ॲडमिट केलेला असेल. मीन्स फॅक्ट ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. म्हणजे एखाद्या केसमध्ये त्या केसमध्ये ज्या पार्टीज असतील त्या पार्टीजनी एखादी घटना कबूल केलेली असेल तर ती घटना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कोर्टामध्ये ती घटना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. का तर पार्टीजनी स्वतः ती घटना कोर्टामध्ये कबूल केलेली असते. त्यामुळे कोर्टामध्ये ती घटना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु प्रोव्हाइडेड दॅट द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिशन रिक्वायर द फॅक्ट ॲडमिटेड टू बी प्रूव्ड अदरवाइज दॅन बाय सच ॲडमिशन. म्हणजे एखाद्या वेळेस पार्टीजनी कबूल जरी केलेलं असलं तर आणि जर कोर्टाला वाटलं की हे कबूल केलेली घटना सत्य नाही किंवा ही असत्य असू शकते तर कोर्ट कबूल केलेल्या घटनेचा पुरावा सुद्धा मागू शकतं. तर काही गोष्टींसाठी कोर्ट या कबूल केलेल्या गोष्टींचा सुद्धा पुरावा मागू शकतं. तर अशा प्रकारे दिस इज द चॅप्टर अबाउट द फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड ऑफ एव्हिडन्स ॲक्ट.
So I hope you would have liked this video. If you like this video, please do subscribe to my YouTube channel.